महाड गावठण म्हणून बोलतो. मिलिंदनगरमध्ये आमचा आंबेडकरी अनुयायी फार मोठ्या प्रमाणात राहतो आणि मागच्या रस्ता रुंदीकरणामध्ये विहाराचं कटिंग झालं थोडं. आणि आता तुम्ही बघत असाल तर ती इमारत जरा जुनी वाटते. जाता येते बघत होतो ह्या रस्त्याने जेव्हा जायचो, मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी अडचण असेल म्हणून ही लोक बांधत नाहीत. आणि मग एका कार्यक्रमामध्ये आमच्या देवलेकर मॅडमच्या, गणेश कांबळे, बाबा जाधव आमचे आले तिथे आणि त्यांनी खंत व्यक्त केली की दादा तुम्ही एवढं काम करता, पण आमचं मग मिलिंदनगरचं बुद्ध विहार जे आहे ते पण होईल का बघा. मी बोलो होईल ना, कारण मी निधी, माझा पर्सनल निधी मी कुठेही देऊ शकतो. त्यामुळे त्या कामाला आता गती आली. बरेच दिवस गेले फाईल बनवण्यामध्ये, टेंडरमध्ये, याच्यामध्ये, परंतु आज प्रत्यक्षात त्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ते सुरुवात होईल. एक सुंदर इमारत ह्या मिलिंदनगर परिसरातील आमच्या आंबेडकरी अनुयायांना तिथं दिसेल. आणि हा मुख्य रस्ता आहे, मुख्य रस्त्यावरती असल्याकारणाने ती चांगली पाहिजे, देखणी पाहिजे. लोक तिच्याकडे कमीत कमी बघितलं पाहिजे की अरे हे काय आहे, बुद्ध विहार आहे. अशा चांगल्या प्रकारचं बुद्ध विहार मिलिंदनगर परिसरातील आपल्या बांधवांनी बांधलेलं आहे. हे एक समाधान देणारी गोष्ट आहे. ठीक आहे, रस्ते, पायवाटा, गटर हे ते वगैरे मी भरपूर करत असतो, पण अशी एखादी इमारत झाली की जरा मनाला थोडा आनंद वाटतो आणि तो आनंद आज फार मोठ्या प्रमाणात आहे. मला 2-4 दिवसामध्ये या त्यांच्या सोयीनुसार ते कामाला सुरुवात करते असं. आणि 25 लाख रुपये आपण निधी दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर हा मीच दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे, उद्या जर 5-10 लाखासाठी काम थांबायला नको. त्याला आधीच सांगितलेलं आहे, जर निधी कमी पडला तर तुझ्या खिशातून टाक, तुला मी निधी देणार, पण त्याला 6 महिने लागणार आणि मग तू 6 महिने थांबवणार असं काही होऊ नये. कारण शेवटी कसं आहे, प्रत्येकाच्या भावना असतात, त्या भावना जपण्याचं काम पण आपण करायला पाहिजे. मी कल्याण शहराचा आमदार आहे, प्रथम नागरिक आहे, त्यामुळे समाजातील सर्व समाजातील लोक आणि सगळे लोक, मी सर्वांचा आमदार आहे. पक्षाचं जरी माझ्या पाठीमागे हे असलं तरी मी सर्व जनतेचा आमदार आहे आणि त्यामुळे एक चांगली आणि भव्य वास्तू इथे आम्ही आता तयार करणार.